काही दिवसापूर्वी रांजणगाव गणपती या परिसरामध्ये एका महिलेचा आणि तिच्याबरोबर 2 मुलांचा मृतदेह सापडलेला होता। तर ते प्रकरण नक्की काय होतं, कारण त्याचा नंतर उलगडा झाला होता आणि धक्कादायक माहिती समोर आली होती। तर तेच प्रकरण आपल्याला बघायचं आहे। तारीख आहे 25 मे 2025। रांजणगाव गणपती गावाच्या परिसरामध्ये त्या भागामध्ये पुणे नगर हायवेच्या जवळ काही अंतरावरती एक महिला आणि 2 लहान मुलं यांचे म्हणजे असे 3 मृतदेह त्या भागात पडलेले होते आणि ते अर्धवट जळालेले होते। आणि त्या महिलेच्या हातावरती जय भीम, राजरत्न, मॉम डॅड, RS अशा पद्धतीची अक्षरं गोंदवलेली होती किंवा ते टॅटू वगैरे काढलेले होते। आता त्या आधारे मग त्या महिलेची ओळख पटवायला सुरुवात केली, कारण पाऊस झाला होता आणि त्यामुळे आजूबाजूला कोणताही पुरावा तिथं सापडत नव्हता। आता यासाठी 7 पथकं तयार करण्यात आली होती आणि त्या माध्यमातून पुणे नगर हायवेवरती वाघोली ते राहुरीपर्यंत जवळजवळ 250 CCTV फुटेज जे आहेत ते चेक करण्यात आलेले होते। त्याचबरोबर ती 16,500 भाडेकरू त्या भागामध्ये म्हणजे चाकण MIDC, तळेगाव MIDC, सुपा MIDC, रांजणगाव MIDC या भागामधले जे कामगार आहेत तर त्या सगळ्यांकडे चौकशी करण्यात आलेली होती। आणि त्या महिलेच्या हातावरचा जो टॅटू होता त्या आधारे मग बँकेमधील काही खातेदारांची माहितीसुद्धा घेण्यात आलेली होती। त्याचबरोबर ते आशा वर्कर किंवा बाकीचे पोलीस ठाणे त्यांच्याशी पण कॉन्टॅक्ट करण्यात आलेलं होतं। आरोग्य विभागातल्या सेविका होत्या यांच्याकडून सुद्धा मदत घेतलेली होती किंवा लहान मुलांच्या लसीकरणासाठी ज्या महिला येतात तर त्या आता हे तर लहान मुलंच म्हणजे त्यांना मारण्यात आलं होतं, त्याच्यामुळे मग लहान मुलांच्या बद्दलची माहिती पण म्हणजे वेगवेगळ्या अँगलने वेगवेगळ्या पद्धतीनं पोलीस तपास करत होते, ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते ओळख पटवण्यामध्ये यशस्वी होत नव्हते। आणि त्यानंतर मग पोलिसांनी आता ते मृतदेह जे आढळून आले होते तर त्या परिसरामध्ये प्रचंड पाऊस झाला होता, पावसाचं थैमान होतं आणि त्याच्यामुळे जे काही ठसे वगैरे होते ते सुद्धा तिथं सापडलेले नव्हते आणि अत्यंत दुर्गम भाग होता आणि घटनास्थळाच्या जवळून येणारे जाणारे असं तिथे काही CCTV नव्हते किंवा असा कोणताच पुरावा सापडलेला नव्हता। आणि मग यामुळे पोलिसांनी मग सगळ्या म्हणजे जवळजवळ 33 पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रत्येकी एक अंमलदार अशा पद्धतीनं ते त्याचबरोबर ते स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार आणि या सगळ्यांना साधारणपणे एकत्र त्यांना पोलीस मुख्यालयामध्ये बोलवलं, त्यांची बैठक घेतली आणि त्यांना सूचना दिल्या आणि 26 अंमलदार त्यावेळेस आले होते आणि त्या 26 मध्ये 6 पथकं तयार करण्यात आली आणि त्यांना प्रत्येक महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्यांच्या माध्यमातून तपास सुरू झालेला होता। आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे पथक जात होतं आणि त्या ठिकाणी कोणी मिसिंग झालेलं आहे का, अशा पद्धतीचं कोणी झाले का, 2 मुलं आणि 1 महिला अशी माहिती घेत होते। आता हे सगळी माहिती घेत असतानाच बीड जिल्ह्यामध्ये गेलेल्या या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये 1 महिला मिसिंग झाल्याची नोंद आढळून आली होती। आता ही जी महिला आहे ती महिला, तिचं वर्णन आणि जी मयत महिला सापडली तिचं वर्णन हे जुळत होतं आणि त्यामुळे मग त्या दृष्टीने पोलिसांनी सखोल तपास केला आणि मग मृत महिला आणि मिसिंग महिला दोघीही एकच असल्याचं खात्री पटली। आता त्यानंतर त्या महिलेची ओळख पटली। नाव होतं स्वाती केशव सोनवणे, वय वर्ष साधारण 25च्या आसपासचं होतं आणि राहणार वाघोरा, तालुका माजलगाव, जिल्हा बीड असं हे सगळं समोर आलं। आता याच्यामध्ये मग पोलिसांनी त्या महिलेच्या पतीकडे म्हणजे केशव सोनवणे यांच्याकडे चौकशी केली तर त्यांनी म्हणजे स्वाती सोनवणे जी आहे ती तिच्या 2 मुलांबरोबर ती आळंदी इथं आईवडिलांकडे राहते किंवा आईवडिलांकडे गेली होती अशी माहिती समोर आली। आता तारीख आहे 23 मे 2025। आता या दिवशी ती महिला आणि तिची 2 मुलं म्हणजे स्वराज वय वर्ष साधारण 3 आणि विराज वय वर्ष साधारण 1, तर या मुलांच्या बरोबर ती महिला तिच्या बहिणीचा दीर गोरख बोखारे याच्या 2 व्हीलरवरून आळंदी इथून गेली अशी माहिती समोर आली। आता हिचे आईवडील आळंदी या ठिकाणी राहत आहेत, त्या भागामध्ये राहत आहेत, मोलमजुरी करतायत आणि ज्यावेळेस त्यांच्याकडे चौकशी करण्यात आली त्यावेळेस त्यांना काही माहीत नाही अशी माहिती मिळाली की ती कुठं गेली हे त्यांना माहीत नव्हतं। त्यानंतर मग पोलिसांनी संशयित आरोपी जो आहे गोरख बोखारे याला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानं त्याचा गुन्हा कबूल केला होता। आता गोरख बोखारे आहे त्याच्या भावाला स्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली होती आणि स्वाती ही जो संशयित आहे त्याच्या चुलत मामाची मुलगी असल्याचं समोर आलं। म्हणजे साधारण हे एकमेकांचे नातेवाईक होते, एकमेकांना चांगले ओळखत होते आणि याच्यामध्ये स्वाती आणि तिच्या पतीचं नेहमी वाद होत होता, भांडणं होत होते आणि यामुळे हा गोरख जो आहे तो त्यांच्यामध्ये वाद मिटवायला येत होता आणि वाद मिटवता
या दोघांच्यामध्ये जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि त्याच्यानंतर मग ही जी तरुणी आहे किंवा ही जी महिला आहे ती महिला ह्या गोरखला म्हणत होती की तू माझ्याशी लग्न कर, लग्नाची मागणी ती करत होती. आणि ज्यावेळेस आता हा जो आहे त्यानं तिला टू व्हीलरवरती घेतलं आणि ती आणि तिची 2 मुलं घेऊन तो सरदवाडी हा भाग जो आहे शिरूर या ठिकाणी तो निघालेला होता. आणि त्यावेळेस रात्रीची वेळ होती. रांजणगाव गणपती गावाच्या परिसरामध्ये हे आले होते आणि त्यावेळेस एका बंद पडलेल्या कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणारा रस्ता आहे, तर त्या रोडलगत यानं टू व्हीलर थांबवली. आजूबाजूला कुणीही नव्हतं, सगळं निर्मनुष्य होतं. आणि त्यावेळेस मग आता ही लग्नाची मागणी करत होती आणि यावेळेस मग त्यानं तिचा गळा आवळला, तिला तिथं ठार मारलं आणि 2ही मुलांना गळा आवळून तिथं त्यानं मारून टाकलं. आणि त्यानंतर त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांनाची ओळख पटणार नाही अशा पद्धतीनं सगळं प्लॅनिंग केलं. आणि त्याचबरोबर त्याच्या अंगावरती पेट्रोल टाकले 2 मुलांच्या आणि त्या महिलेच्या आणि त्यांना पेटून देण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यानंतर तो तिथून फरार होतो. पण पाऊस असतो आणि त्याच्यामुळे ते मृतदेह जे आहे ते अर्धवट जळाले आणि त्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले होते आणि त्याच्यावरती मग गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याची कसून चौकशी चाललेली आहे. आता या प्रकरणी अजूनही काही संशयित आहेत का किंवा असण्याची शक्यता आहे त्याचाही तपास चाललेला आहे. म्हणजे कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी अथक प्रयत्न करून रात्रंदिवस मेहनत करून हा सगळा तपास लावलेला होता आणि याच्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून ते सगळे पोलीस काम करत होते आणि जवळजवळ 50 लोकांनी, 50 पोलिसांनी, 50 कर्मचाऱ्यांनी ह्या सगळ्याचा तपास लावण्यासाठी मेहनत घेतली होती. रात्रीचा दिवस करून त्यांनी या आरोपीला ताब्यात घेतलेलं होतं. पण या सगळ्यांमध्ये यांच्या ज्या अनैतिक गोष्टी आहेत त्या अनैतिक गोष्टींमुळे 2 निष्पाप मुलांचा जीव गेलेला होता. आता ही घटना जी समोर आली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे. पण आता याच्यामध्ये तुम्ही जर या भागातील असाल, तुम्हाला जर या घटनेबद्दलची काही अधिक वेगळी नवीन माहिती असेल तर ती सुद्धा तुम्ही जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.